नमस्कार. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी महाभारतातील आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे. सहदेव त्रिकालदर्शी कसा झाला? त्याने खरंच आपल्या वडिलांचा मेंदू खाल्ला होता का? चला सुरू करूया. पांडवांचे वडील राजा पांडू आपल्या मृत्यूपूर्वी एक विचित्र इच्छा व्यक्त करतात. ते म्हणाले होते, माझ्या मृत्यूनंतर माझा मेंदू 5ही भावांनी खावा. माझे ज्ञान, माझी बुद्धी तुमच्यात यावी. ही गोष्ट इतर पांडवांच्या लक्षातही आली नाही. पण सहदेव, शांत, बुद्धिमान, विचार करणारा सहदेव, त्यांच्या मनात पांडूचे शब्द खोलवर बसले होते. पांडूचे शरीर चितेवर ठेवले गेले आणि आसपास सर्वजण दुःखात बुडालेले असताना सहदेवाला अचानक ते शब्द आठवले. तो चितेजवळ गेला, वडिलांचा मेंदू काढला आणि जंगलाकडे धावत सुटला. श्रीकृष्णांनी सहदेवला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सहदेवने पहिला तुकडा तोंडात टाकला. पहिला तुकडा भूतकाळाचे संपूर्ण ज्ञान, दुसरा तुकडा वर्तमानाचे ज्ञान, तिसरा तुकडा भविष्यकाळाचे ज्ञान. क्षणातच सहदेव त्रिकालदर्शी झाला. भूत, वर्तमान आणि भविष्य सगळं त्याच्या समोर उघड पुस्तकाप्रमाणे उभं राहिलं. सहदेवाला महाभारत युद्ध कधी होईल, कसं होईल, कोण जिंकणार, सगळं समजले. हे ज्ञान फक्त 2 लोकांकडे होतं, श्रीकृष्ण आणि सहदेव. आता समस्या ही होती की सहदेव जर हे भविष्य कोणाला सांगितले तर इतिहास बदलू शकला असता. म्हणूनच श्रीकृष्णांनी सहदेवाला सांगितले, तू भविष्य सांगितलंस तर तुझा तत्काळ मृत्यू होईल. आणि म्हणूनच इतकं महान भविष्यज्ञान असूनही सहदेव आयुष्यभर मौन बाळगला. ही एक कथा तुम्हाला कशी वाटली? अशाच आणखी पौराणिक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून पुढची कथा कोणती हवी. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.